आता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय पण माझा ना आज मूड थोडा खराबच आहे. आता त्याचं कारण पण असंच आहे. ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवण्यासाठी काही आर्टिकल चेक करत होतो, बातमी बघत होतो, की आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा. त्यावेळेला एक बातमी माझ्यासमोर आली. एका महिलेने तिच्याच पतीला तिच्या घरामध्ये प्रियकरासोबत मिळून संपवून टाकलं. आता ही काय बातमी प्रत्येक ठिकाणी असते, पण यामध्ये खास काय होतं, तर ही जी महिला होती ना, ही महिला तिच्या पतीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत धोका करते. तर नेमका काय घडलेला विषय मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. फक्त आजच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून साथ द्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. कोणासोबत शेअर करू शकत असेल तर शेअर करा. तर मित्रांनो, या घटनेला सुरुवात होते 2014 पासून. 2014मध्ये अनिल नावाचा एक 25 वर्षाचा तरुण, जो की पुण्यामध्ये IT कंपनीत काम करायचा. अच्छी खाशी पगार होती त्याला. एक 75,000 रुपये पगार घेऊन तो घरी यायचा. काम पण थोडं होतं, एवढं काय त्यावेळेला लोड नव्हता त्याच्यावरती. अनिल खुश होता जीवनामध्ये. गावामध्ये असायचे, त्यांना काही थोडेफार पैसे पाठवायचा. गावामध्ये एक चांगला बंगला बांधला होता अनिलने. थोडीफार शेती होती अगोदरची. त्याने नंतर अजून त्याच्या वडिलांना काही शेती घेऊन दिली. वडील शेती करायचे. पण आता काय झालं माहिती आहे का, जसं जसं इंटरनेटचा जमाना येईल तसं तसं लोड वाढायला लागला अनिलवरती. त्यामुळे अनिलने IT कंपनीतली नोकरी सोडली. गावाकडे 10 एकर शेती झालेली होती. आता त्याने विचार केला की गावाकडे जाऊन शेती करतो मी. त्यामुळे या अनिलने पुण्यामध्ये जे बस्तान बसलं होतं ते सगळं सोडून गाव गाठलं. नाशिक जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये तो आला, राहू लागला. आता जवळजवळ याचं वय 27 झालं होतं. चांगली कंपनीतली नोकरी सोडून गावाकडे आल्यानंतर काय करायचं. गावातली लोक त्याला बोलत होते की अरे तू काय केलं, तुला कोणी मुलगी देणार नाही, तुझं लग्न होणार नाही, गावाकडे काय ठेवलंय मला सांग ना. पण हा जो अनिल होता, याने विचार पक्का केला होता की मी शेती करेल, यामध्ये द्राक्ष लावेल, बाग करेल. त्यामुळे याने असं नियोजन करून तिथं आखणी चालू केली. द्राक्षाची बाग वगैरे नियोजन, कोणी अनुभवी व्यक्ती असेल त्यांच्याशी बोलणे, काही इंजिनियर वगैरे बोलवून आखून घेतलं. बाग लावायला चालू केली. बाग पण लावली त्याने. चांगल्या प्रकारे फुलवली बाग. गावामध्ये बंगला होता, दुसरीकडे रानामध्ये बाग होती. त्याचा पैसा झाला चांगला. त्यामुळे आता जी नावं ठेवत होते नातेवाईक, तेच नातेवाईक याच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागू लागले. कोणाची पोरगी द्यायची होती तर कोणाची नात द्यायची होती. आता यांच्याकडे एकच काम राहिलं होतं की या अनिलचं लग्न काहीही करून आपल्या पोरीशी किंवा आपल्या नातीशी करून द्यायचं. भरपूर स्थळं येऊ लागली होती. 1.5-2 वर्षापूर्वी या अनिलला कोणी अशी नावं ठेवायची, तीच लोक आता याच्यासाठी स्थळं आणत होती. अनिलचा विचार बदलला. अनिललाही आता लग्न करायचं होतं. वय जवळजवळ 28 वर्ष होऊन गेलं होतं. अनिल आता त्याच्या घरच्यांना म्हणतो ठीक आहे, बघा असेल एखादी तर चांगली सुसंस्कार्य असावी. त्यावेळेला त्याच्या घरच्यांनी त्यांच्याच नात्यातली एक पोरगी बघितली. नात्यातली जवळचीच होती. अनिलला फोटो दाखवला. हा अनिल बघतो फोटो, एकदम झकास पोरगी होती दिसायला. सुंदर होती. तिचं शिक्षण वगैरे चांगलं झालं होतं. अनिलला भेटायला बोलवलं. अनिल त्या ठिकाणी गेला, त्यांच्याशी बोलला. त्या पोरीचं नाव सावित्री. ही सावित्री त्या ठिकाणी अनिलला विचारते की तुम्ही नोकरी करणार का भविष्यात. अनिल म्हणला नाही, मी ती सगळं टेन्शन सोडून दिले. मला फक्त शेती करायची आणि शेतीमध्ये काय चुकीचं नाही. चांगलं उत्पन्न येते माझं 30-40 लाख रुपये वर्षाचं. मी तिकडे किती जरी केलं तरी एवढं मला पैसे भेटणार नाहीत. पण ही पोरगी काय म्हणत होती की सगळं खरं आहे हो, पण मला पुण्यामध्ये राहायचं आहे. त्यावेळेला हा अनिल म्हणतो मी तर नाही करू शकत. सावित्री त्याला म्हणते ठीक आहे, मी घरी जाऊन सांगते. घरी गेली. घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना सांगते की असा असा विषय झाला आहे. त्याचे वडील म्हणतात की हे बघ, तुला पुण्यामध्ये राहायचं आहे ना, ठीक आहे, याच्यासोबत लग्न कर आणि पुढे चालून तू काय करायचं ते कर, मला काय सांगू नको. तू जर याच्यासोबत लग्न नाही केलं तर मी माझा विषय संपवून घेईल. कारण हा जो पोरगा आहे चांगला आहे, हुशार आहे, त्याचा बंगला बघतो, त्याच्याकडे घरगाडी आहे आणि तू काय पुण्याच्या मागं लागली. गावातच पुण्यापेक्षा भारी आयुष्य आहे. पण आता ती काही करू शकत नव्हती. तिला तर पुण्यामध्ये राहायचं होतं आणि अनिलसोबत लग्न करण्याशिवाय काय पर्याय नव्हता. आता या गोष्टीपासून सुरुवात होते अनिलच्या बरबादीला. अनिलचं लग्न होतं तिच्यासोबत. सावित्री आनंदाने राहू लागते काही दिवस. पण काही दिवसानंतर असं काही घडू लागतं, त्याच्यामुळे अनिलचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. ही सावित्री आता त्याच्यासोबत वाद करू लागली होती. त्याच्या रानामध्ये अजिबात जात नव्हती. त्याला मेहनत करू देत नव्हती. म्हणायची की पुण्याला चल, पुण्याला चल. हा अनिल म्हणला तिथलं मी बेकार आयुष्य सोडून इथं येऊन राहिलो, पुण्याला काय आहे. मग ती पोरगी आता सावित्री जी होती आता याच्यासोबत बोलत नव्हती. 5-5, 6-6 महिने सासर सोडून माहेरला जाऊन राहायची. आता या सगळ्या गोष्टीला कंटाळून अनिल म्हणतो ठीक आहे, चल काही दिवसासाठी आपण राहू तिथे.
पण हां, कायमचं राहणार नाही मी, काही दिवसच तिथं राहील. आता ज्यावेळेला अनिल हा सावित्रीला असं म्हणतो त्यावेळेला ती तयार होते. काही दिवस पुण्यामध्ये राहिली जाते. त्या ठिकाणी तिचं ते आयुष्य बघून हा अनिल आश्चर्यचकित झाला. म्हणला ही गावाकडची पोरगी पुण्यामध्ये येऊन अशी कशी काय राहू शकते. त्याला माहीत नव्हतं की ही त्याच्या अगोदरच इथं राहिलेली होती. तर विषय असा होता की ही जी सावित्री होती शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये राहिलेली होती. त्या ठिकाणीच तिने एक बॉयफ्रेंड बनवला होता. ज्यावेळेला हे दोघं कॉलेजमध्ये शिकायचे त्यावेळेला दोघांमध्ये प्रेम झालं होतं. दोघांमध्ये लग्नापर्यंत विषय पोहोचला होता. पण अचानकच या सावित्रीच्या वडिलांनी गावाकडे बोलवून हिचं अनिलसोबत लग्न लावून दिलं आणि त्यावेळापासून ही पोरगी एकतर अगोदर नकार देत होती आणि लग्न झाल्यानंतर पुण्याला जायची जिद्द करू लागली. कारण हेच होतं की त्या रमेशला भेटायचं होतं हिला. आता या सगळ्या गोष्टी अनिलला अजिबात माहीत नव्हत्या. अनिल काही दिवस तिथं राहिला. परत गावाकडे जायची जिद्द करू लागला. पण हिने त्या ठिकाणी मोठा तमाशा केला आणि म्हणली तू जा मी तर राहते. अनिल आता रानामध्ये आला त्यावेळेला त्याला काम होतं. पण तो जास्त काय विचार करत नाही. पुन्हा काही दिवस पुण्याला गेला. आता याचं अपडाऊन चालूच होतं. पुण्याला काही दिवस ही इकडं काही दिवस. दुसरीकडे त्याची पत्नी सावित्री पुण्यामध्येच राहायला होती. त्यावेळेला त्या ठिकाणी ती राहून त्या रमेशसोबत तिचा नवीनच संसार थाटायची तयारी करत होती. आता अशा गोष्टी काय नवऱ्यापासून लपून राहतात का. आता या अनिलला याबद्दल माहिती होऊ लागली. अनिल विचार करू लागला की माझ्यासोबतच असं का घडतंय. मी ज्या गोष्टीपासून पळत होतो तीच गोष्ट माझ्यासोबत घडते. मी आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि माझ्यासोबत असं झालं. देवाला दोष देत होता. पण पुढे चालून याच्यासोबत अजून वाईट होणार होतं याचा अंदाज याला नव्हता. अनिल आता त्या सावित्रीला विचारतो की तू असं का केलं. सावित्री त्याला सांगते की मी काहीच केलं नाही. जे काही केलं ते माझ्या बापानं केले. तू आणि ते बघून घे. एकमेकाची तिकडं मारा मला काय माहीत नाही. तुमच्या तुम्ही बघा. हा तिच्या बापाला विचारायला जातो. तिचा बाप म्हणतो की हो सगळं खरं आहे. मला वाटलं पोरगी नात्यात राहील आणि तिच्या डोक्यावर प्रेमाचं भूत उतरून जाईल लग्न झाल्यावर, म्हणून मी हे सगळं केलं. अनिल त्याला म्हणतो की मीच भेटलो का तुला. माझं आयुष्य बरबाद केलं तू. आता त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये वाद झाला. त्यांचं येणं जाणं बोलणं चालणं सगळं बंद झालं. आता पुण्यामध्ये ही सावित्री राहत होती. त्या रमेशसोबत चांगलं तिचं आयुष्य चालू होतं. पण आता रमेश तिला पैशाचा तगादा लावू लागला होता. हिच्याकडे तर पैसा नव्हता. तिने विचार केला की अनिलकडे पैसा आहे. याच्याकडून दिवस घेऊन आपण हे सगळं पैसे आपल्याकडे घेऊ. पण तसं काही घडलं नाही. अनिलने नकार दिला डिवोर्स देण्यासाठी. त्यावेळेला त्या रमेशने आणि या सावित्रीने प्लॅनिंग केलं. याला पुण्याला बोलवलं. पुण्याला आल्यानंतर त्या ठिकाणी प्लॅनिंग करून त्याच्या जेवणामध्ये औषध टाकलं आणि त्या ठिकाणी त्याला संपवलं. त्यांना वाटलं की आपण तर जाईल सुटून काय होणार नाही. पण दुर्दैवाने हे दोघं पण पकडले गेले. आता या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन यांच्यावरती कारवाई केली. पुढे चालून यांच्यावरती जे होईल ते होईलच. यामध्ये अनिलचा हाकनाक बळी गेला. आता मला सांगा मित्रांनो यामध्ये चूक कोणाची. तुम्हाला वाटत असेल अनिलची किंवा त्याच्या